धावत्या ओमनी व्हॅनला अचानक आग, तिघे प्रवासी थोडक्यात बचावले. पिंपळनेर सामोड महामार्गावर खळबळ, आगीमुळे वाहतूक ठप्प. महामार्गावर धावत्या व्हॅनला आग, मोठा अनर्थ टळला. पिंपळनेर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सामोडा महामार्गावर आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास धावत्या ओमनी व्हॅनला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही व्हॅन पिंपळनेरहून सामोड मार्गे साक्रीकडे जात होती आणि त्यामध्ये 3 जण प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवले. सर्व प्रवाशांनी वेळीच बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच तीव्र उष्णता आणि दीर्घकाळ वाहन चालवल्यामुळे ही आग भडकली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर. मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो. गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो. जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला. त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे त्या गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली. गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढली. वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता. पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ येतो थांबवण्यात आला आणि गाडी जळली. पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही आणि जे झालं ते आता सुरळीत सर्व चालू झालं.